त्रिभाषा धोरणावरून राज्यातल्या ट्रिपल इंजिन सरकारमध्येच मतभेदाचा बिघाड झाल्याचं दिसतंय। हिंदीची सक्ती नसल्याची भाजपची भूमिका असली तरी त्यांचा हिंदी विषयाला पाठिंबा आहे। मात्र सत्तेतील इतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिका याहून वेगळ्या दिसतायत। याशिवाय शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती खरोखर आहे की नाही, दोन GR नेमकं काय सांगतायत पाहूया हा रिपोर्ट। आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाहीये। पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं। सगळ्यांची चर्चा या ठिकाणी करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाईल। त्रिसूत्री भाषेच्या धोरणावरून राज्यातल्या ट्रिपल इंजिन सरकारमध्येच मतभेदांचा बिघाड झाल्याचं दिसतं। पहिली ते 5वी पर्यंत मराठी इंग्रजी सोबतच हिंदी असावी का, या 3 भाषांवरून सत्तेतल्या 3 प्रमुख नेत्यांच्या भूमिका 3 तोंडा नाहीत। शालेय शिक्षणामध्ये हिंदी असावी अशी भूमिका फडणवीसांची आहे। पहिले उपमुख्यमंत्री शिंदेनी यावर मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील असं म्हणून मोघम उत्तर दिलं, तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली ते 5वी पर्यंत हिंदीच्या सक्तीला स्पष्टपणे विरोध केलाय। आधी आपण अनिवार्य केली होती, काल जो GR काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे। आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं। ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे। एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीने देखील ट्रेनिंग दिलं जाईल। काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं। पहिली पासून मराठीच त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं। फक्त बोलण्याच्या संदर्भात 5वी पासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही, तेव्हा 5वी पासून हिंदी सक्तीची करावी। ज्या लोकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ज्यांनी केल्या, ज्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं देखील क्रमप्राप्त आहे। आतापर्यंत गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कुठलाही निर्णय आम्ही लादलेला नाही। सगळ्यांची चर्चा या ठिकाणी करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाईल। कमालीचा मुद्दा म्हणजे सरकारनं हिंदीची सक्ती कुठेही केली नाही। ठाकरे बंधू खोटं नरेटिव्ह पसरवत आहेत असा आरोप भाजपचे नेते आणि प्रवक्ते करतायत। मात्र त्याच भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांनी हिंदीची सक्ती 5वी पासून करावी असं विधान करून भाजपच्याच दाव्यावर सवाल उभा केलाय। मराठी माणसासमोर भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठीची सक्ती आहे, हिंदीची नाही। हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे, ती काढणं हे भाजपचं मत नाही। ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं। फक्त बोलण्याच्या संदर्भात 5वी पासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही, तेव्हा 5वी पासून हिंदी सक्तीची करावी। हिंदीवरून नेमका वाद काय आहे? फक्त भाषेवरूनच नाही तर सरकारच्या GR मधल्या एक शब्दावरून सुद्धा का वाद रंगतोय हे सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच इयत्ता 5वी नंतर हिंदी भाषा शिकवली जाते। मात्र या आधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये पहिली ते 5वी हिंदी भाषा सक्तीची नव्हती। मात्र महाराष्ट्र सरकारने यंदा केंद्र सरकारचं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 स्वीकारलेलं आहे आणि त्या धोरणानुसार पहिली ते 5वी पर्यंत मातृभाषा म्हणून राज्यातली भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेमध्ये एक भारतीय भाषा शिकवली जाणं अपेक्षित आहे। महाराष्ट्र सरकारनं याबद्दल आधी जो GR काढला त्यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची असल्याचा उल्लेख केला होता। हिंदीच्या सक्तीला विरोध झाल्यानंतर सरकारनं दुसऱ्या GR मध्ये हिंदी पुढचा अनिवार्य शब्द हटवून सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा असा उल्लेख केला। दोन्ही GR मधला मूळ बदल केवळ अनिवार्य शब्द हटवून सर्वसाधारण असा झाला।
म्हणजे एखाद्या शाळेमध्ये जर मुलांना तिसरी भाषा म्हणून हिंदी नको असेल तर एकूण 20 मुलांनी तशी शिफारस करायला हवी। त्यावेळी त्यांना कन्नड, संस्कृत किंवा त्यांच्या इच्छेनुसार दुसरी भाषा शिकवण्यात येईल। मात्र हा फक्त सरकारचा एक शब्दच्छल असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कारण जर हिंदी नको असेल तर 20 मुलांची संमती असावी, अन्यथा हिंदी आपसुकच तिसरी भाषा म्हणून स्वीकारली जाणार आहे। तोच मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आहे। आता मुंबईमध्ये घाटकोपर सारख्या गुजराती बहुल भागात मुलं तिसरी भाषा म्हणून गुजरातीचा पर्याय निवडू शकतात। मुंबईमधल्या तमिळ बहुल भागात कोणत्याही दाक्षिणात्य भाषेची तिसरी भाषा म्हणून निवड होईल। मात्र पुणे, नाशिक, संभाजीनगरसह महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागात मुलांनी हिंदी सोडून कोणता पर्याय निवडावा असाही पेच आहे। आधी आपण अनिवार्य केली होती, काल जो GR काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे। आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीने देखील ट्रेनिंग दिलं जाईल। भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची नाही। हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे, ती काढणं हे भाजपचं मत नाही। अगोदर अनिवार्य कंपल्सरी होतं ते तर आपण काढून टाकलेलं आहे। फक्त ज्या लोकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ज्यांनी केल्या, ज्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं देखील क्रमप्राप्त आहे। आणि मराठीच्या मुद्द्यावर सध्याचं राजकीय चित्र पाहिल्यास भाजपची मराठीसह तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या पुरस्काराची भूमिका आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं निर्णय फडणवीस घेतील असं म्हणून अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही। तर 1ली ते 5वी हिंदी सक्तीची नको असं मानणाऱ्यांमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस यांचाही समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।